श्री स्वामी समर्थ सर्वांना. आणि नागपंचमीच्या आणि श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. बघा, नागपंचमीच्या दिवशी मार्केटमध्ये बघा असे मातीचे आणि रंग दिलेले छान असे मूर्त्या आले होते बघा नागोबाच्या. त्याच्यामुळे याची सुद्धा आपण पूजा करू शकतो बघा घरी घेऊन जाऊन. खूप किती सुंदर दिसत आहेत बघा, या किती मोठे मस्त आहेत, छान आहे. आणि आता माझ्या घरची पूजा करून किती छान आहे बघा, कसले भारी आहे. ह्याच मातीच्या मूर्तींना आपण घरी पूजा करू शकतो बघा. पण माझ्या घरी की नाही अशी चांदीच्या म्हणजे नागोबाची आहे प्रतिमा, त्याचीच मी पूजा करणार आहे. पण मार्केटमध्ये किती छान छान आलेले आहेत बघा. चला तर मग आता पूजेची तयारी केली मी. पहिल्यांदा हा पांढरा धागा घेतलेला आहे, आपल्याला पिवळा करायचा आहे म्हणून पिवळा करून घेतला आहे. ताटात आपल्याला हे घेतलं मी, नागोबाची मूर्ती घेतली आणि त्याला आपल्याला कच्चं दूध घेतलेलं आहे, त्याच्यात साखर टाकलेली आहे आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला पहिल्यांदा पाणी घालायचं आहे नागोबाच्या मूर्तीला. बघा, आमचं ग्रामदैवत आहे हे. आम्ही म्हणजे गावाकडे राहत होतो तेव्हा ते ग्रामदैवत म्हणजे नागोबाचंच आहे. आणि माझे मिस्टर त्यांच्याच नवसाचे आहेत, त्याच्यामुळं आमच्यात ही चांदीची मूर्ती आहे. त्याच्यामुळं मग मी म्हणलं विकतची मूर्ती आणण्यापेक्षा आपल्या घरीच आहे तर त्याचीच पूजा करून घ्यावी. मी दूध, साखर आणि पाणी याचा वापर करून बघा अभिषेक करत आहे. पहिल्यांदा पाण्याने, नंतरनं दूध साखर ते मिक्स करून त्याच्यानं अभिषेक केला मी. आणि ते पाणी आपण बाजूला काढून घ्यायचं आहे. आणि नंतर अजून पाण्यानं स्वच्छ अशी धुवून घेतली बघा मूर्ती. धुवून घेऊन अजून स्वच्छ पाण्यानं करायचं म्हणजे छान आपल्याला पूजा करता येते बघा. आणि आपल्याला एक प्रकारचं आपण आहे ना नागोबाला बहु मांडलेलं असतं. त्याच्यामुळं की नाही आपण पिवळा धागा करायचा असतो आणि अर्पण करायचं असतं. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे भावाच्या उपवासा दिवशी आपण अर्पण करायचं. आणि नागपंचमीच्या दिवशी आपल्या हातात किंवा गळ्यात बांधला जातो, ते रक्षण करता असतं असं म्हटलं जातं. त्याच्यासाठी आपण आहे ना तो धागा बांधायचा असतो. मी आता हळदी कुंकू वाहिलं, भस्म वाहिला आणि थोडेसे तांदूळ आणि म्हणजे पिवळी पांढरी फुलं ते वाहिलं आणि बेलपत्र ते वाहून सगळी पूजा केली बघा छान अशी. आणि वस्त्रमाळ वाहिली पहिल्यांदा मी. वस्त्रमाळ वाहिली. वस्त्रमाळ वाहून फुलं, बेलपत्र ती सगळं काही वाहून घेतलं. आणि नैवेद्य पण आहे ना मी दुधाचा दाखवला बघा. माझ्याकडे लाह्या नव्हत्या आणि इकडं कर्नाटकमध्ये लाह्या पण मिळत नाही, त्याच्यासाठी की नाही लाह्या तर नव्हत्या माझ्याकडं. फक्त मी दुधाचा आणि साखरेचाच नैवेद्य दाखवला. बेलपत्र ते वाहून आपली छान अशी छोटीशीच पूजा केली. आणि आरती ते केली नंतरनं मी. आरती मस्तपैकी चांगली छान अशी आरती केली. आरती केल्यानंतरनं मी धूपदीप केलं. शांत असं छान बसले 5 मिनटं आणि प्रार्थना केली. प्रार्थना करून पुन्हा नंतरनं खडीसाखरेचा नैवेद्य दाखवला आणि दुधाचा पण नैवेद्य दाखवला. हा पिवळा पण धागा आपण अर्पण करायचा असतो बघा. आणि अर्पण करून आपल्याला पूजा संपन्न करायची आहे. किती छान दिसत आहे बघा. तेवढीच केली मी पूजा छान अशी. तेवढं चांगलं दिसत आहे. आणि आता नंतर मी छान असं दुधाचं नैवेद्य दाखवून आरती ते मस्त धूप दीप छान असं लावून दोन्हीकडे दिवे लावले होते. आणि दिवे लावून आपलं छान अशी सगळी पूजा करून घेतली. मी देवघरातच केलं आणि असं खाली ते काही केलेलं नाही. आमचं जिथं स्थापना केलेली आहे तिथंच मी सगळ्या पूजा पण करून घेतली. त्याच्यामुळं मला वेळ जास्त काही लागला नाही. आणि नागोबाची आरती जरा अवघडच आहे, पण मी केली ती म्हणत त्याच्यामुळं संपन्न झालं बघा. लाह्या तर नाही मिळल्या. आणि आता याच्यानंतर उपवास होता ना, त्याच्यामुळं उपवास होता म्हणून मग काही ना शांत थोडे वेळ उपवासाची बाकीची तयारी पण होत होती, त्याच्यासाठी शांत बसले. आणि मस्त अशी छान अशी केली बघा पूजा. आवडली? तुम्हाला कशी वाटली माझी पूजा कमेंट करून नक्की सांगा मला. श्री स्वामी समर्थ.